114 वर्ष कुठल्याच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या अखिल भारतीय मानभाव परिषदेची दखल घेतली नाही. ती आज खऱ्या अर्थानं आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी खऱ्या अर्थानं या परिषदेच्या कार्याची या ठिकाणी दखल घेतलेली आहे. साहेबांचं मी अभिनंदनाचा ठराव यासाठी मांडतो, तुम्हा सर्वांना माहीत असलं पाहिजे. पण मला हे सांगताना आनंद वाटतो की इतका मोठा आमचा हा संपूर्ण महानुभाव पंथ की जो केवळ महाराष्ट्रात नाही, केवळ भारतामध्ये नाही, तर अफगाणिस्तानपर्यंत पसरलेला आमचा महानुभाव पंथ आज भारताच्या कुठल्याही राज्यात गेलं तरीही आम्हाला महानुभाव त्या ठिकाणी भेटतात, महानुभावांचा विचार त्या ठिकाणी भेटतो आणि भक्तिभावानं महानुभाव पंथाचं काम करणारे लोक आम्हाला त्या ठिकाणी भेटतात. त्यामुळे इतका मोठा आमचा हा संप्रदाय, इतका मोठा समुदाय, इतका मोठा पंथ, पण दुर्दैवाने कधीच या पंथाची दखल महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेने घेतलीच नाही, कधीच घेतली नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की हाही कदाचित भगवान चक्रधर स्वामींचाच आदेश असावा की ही दखल घेण्याची पहिली संधी ती मला या ठिकाणी मिळाली आणि आमच्या युतीच्या सरकारला ती मिळाली. आज आपण पाहू शकतो की आमच्या महानुभाव पंथामध्ये प्रचलित जाती व्यवस्थेतले सगळे लोक आम्हाला पाहायला मिळतात. अशी एकही जात नाही की जी महानुभाव पंथामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. पण त्याच वेळी या पंथामध्ये कोणी कोणाला जात विचारत नाही, सगळे महानुभाव एकमेकाला दंडवतच करतात. ही शिकवण जी आम्हाला मिळालेली आहे ती आमच्या समाजाकरता, आमच्या राज्याकरता आणि आमच्या देशाकरता अत्यंत महत्वाची आहे.